निफाड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तालुकास्तरीय तंत्र प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न झालं। यावेळी निफाडचे तहसीलदार राहुल मुळीक व नायब तहसीलदार शरद घाडगे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। तर प्राचार्य सौ सुनीता शिंदे यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करून उपस्थित मान्यवरांचं स्वागत केले। तहसीलदार राहुल मुळीक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की तंत्र प्रदर्शनाचे फायदे व्यावहारिक आर्थिक ज्ञानात भर पडते। शिवाय प्रशिक्षणार्थ्यांचं संभाषण कौशल्य सुधारते। म्हणून काळाची गरज ओळखून यांत्रिक युग आला आहे करिता प्रशिक्षणार्थ्यांनी ऑनलाईन वोटिंग सिस्टीम विथ सिक्युरिटी फीचर्स, ऑनलाईन पारदर्शक मतदान प्रक्रिया या माध्यमातून अपंगांसाठी घरी बसून मतदान, तसेच वेळची बचत व आर्थिक बचत होईल। लेझर डिस्टन्स काउंटिंग मशीनच्या मदतीने आपण किती लांब अंतर अल्प वेळेत मोजू शकतो। मेश नेटवर्क टोपोलॉजी, एकाच संगणकाला इंटरनेट कनेक्शन देऊन संगणक वापरता येतील। होम प्रोजेक्टर होलोग्राम च्या माध्यमातून आपण 3D व्हिडिओ पाहू शकतो। डोळ्यांना इजा न होता आर्टिफिशियल इंटरनेटचा वापर करून वेळेची बचत करू शकतो। कार्यक्रमात संस्थेत तंत्र प्रदर्शनात एकूण 17 प्रोजेक्ट लावण्यात आले। या सर्व प्रोजेक्टमध्ये संस्थेतील कोपा, यांत्रिक, मोटार, गाडी, वीज यंत्र, जोडारी, ड्रेसमेकिंग, बेसिक कॉस्मेटोलॉजी, सांधता, मेसन व प्लंबर या सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदवला। तसेच तंत्र प्रदर्शनामध्ये संस्थेतील कर्मचारी वाय.के. तेलोरे, व्ही.के. गवळी, सौ पी.बी. संगमनेर, भरतने, एस.वाय. राजोळे, के.डी. सोनवणे, योगेश महाले, एस.आर. शिंदे, डी.बी. फड, आर.एम. चव्हाण, एम.आर. जाधव, अविनाश दरोगे, सतीश खळे, सागर वाघ, एस.एस. वंजारी, एस.आर. भालेराव उपस्थित होते। रोखोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी उपसंपादक विलास डी. भालेराव भगूर।